तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्च करायचं आहे यूट्यूबवर आदर्श इंग्लिश स्कूल वरुड आणि त्यानंतर इथे सबस्क्राईब चॅनलवर क्लिक करून सबस्क्राईब या बटनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायची, जेणेकरून नवीन टाकलेली व्हिडिओ हे आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। और उसमें दो पॉइंट्स मैंने क्लियर किए थे, एक सॉफ्टवेयर का और हार्डवेयर का, कि सॉफ्टवेयर क्या होता है कि जिसको हम टच नहीं कर सकते वी कॉल दैट सॉफ्टवेयर, और जिसको हम टच कर सकते हैं वी कॉल दैट हार्डवेयर। हार्डवेयर का एग्जांपल मैंने बताया था आपको, कीबोर्ड, माउस, मॉनिटर, सीपीयू और सीपीयू के अंदर लगे हुए इक्विपमेंट्स, और उसके बाद बॉक्स एक्सेट्रा एक्सेट्रा। और जो सॉफ्टवेयर मैंने आपको बताया था वो सॉफ्टवेयर कौन से बताए थे, अंदर उसके होते हैं पेंट तो आपको पता ही है, एक्सेल, पावर पॉइंट जनरली होता ही है, और वर्ड, फिर उसके बाद हम फोटोशॉप यूज़ करते हैं फ़ोटो एडिट करने के लिए। उसके बाद पत्रिका वगैरह जो बनाते हैं उसको कोरल ड्रॉ में बनाते हैं, और एक सॉफ्टवेयर है उसमें बनाते हैं, उस सॉफ्टवेयर का नाम है एडोब पेज मेकर। You have learned the mathematical operations of addition, subtraction, multiplication and the division। मतलब you have learned, आप सीख चुके हो, you have learned आप सीखे हो कि the mathematical operation जो होते हैं, गणित की ऑपरेशन जो होते हैं, क्रियाएं जो होती है, जैसे कि एडिशन की, सब्ट्रैक्शन की, मल्टीप्लिकेशन की और डिवीजन की, वो आप कर सकते हो, और किस तरीके से करना है वो भी आप सीख चुके हो। यू कॅन डू सम्स, तुम्ही काय करू शकता, ॲडिशन करू शकता। सम म्हणजे काय, ॲडिशन करणे इथे, किंवा क्रिया करणे, ॲक्शन करणे। यू कॅन डू सम्स, तुम्ही ॲक्शन करू शकता, विच इन्व्हॉल्व, ज्यामध्ये इन्व्हॉल्व असते किंवा समाविष्ट असते, एनी वन ऑर मोर ऑफ दिस ऑपरेशन, एकापेक्षा जास्त ऑपरेशन्स असतात किंवा एकापेक्षा जास्त क्रिया असतात, जसं प्लस मायनस एकत्र येऊ शकतं, मल्टिप्लाय डिव्हिजन एकत्र येऊ शकते। एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी तसं एक्झाम्पल इथे समजून सांगितलेलं होतं की अशा प्रकारे एकत्रित जरी सगळ्या क्रिया आल्या तरी ते सगळ्या क्रिया कम्प्युटर काय करू शकतं, व्हेरी इझिली सॉल्व्ह करू शकतं। सो यू मे ऑल्सो सॉल्व्ह कॉम्प्लिकेटेड सम्स, जे कॉम्प्लिकेटेड सम्स आहे म्हणजे कठीण जे प्रश्न असतात किंवा किचकट प्रश्न असतात, यू मे ऑल्सो सॉल्व्ह, तुम्ही ते सुद्धा सॉल्व्ह करू शकता, विच इन्व्हॉल्व ऑल ऑफ दीज ऑपरेशन, ज्यामध्ये सर्व क्रिया असेल, त्या सर्व क्रिया असलेले सुद्धा एक्झाम्पल्स, कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स, तुम्ही त्याची सुद्धा ॲडिशन, सबट्रॅक्शन, प्लस, मल्टिप्लिकेशन वगैरे डिव्हिजन तुम्ही सगळं करू शकता। यू कॅन कॅल्क्युलेट द आन्सर क्विकली, आणि तुमचं आन्सर तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर ते आन्सर सुद्धा क्विकली कॅल्क्युलेट करू शकता इफ यू यूज टेबल, जर तुम्ही टेबलचा उपयोग करत असाल तर। म्हणजे आपण हे जनरली जर करत असेल, आपल्या मनाने करत असेल, तर आपण टेबल म्हणून त्याचा आन्सर काय करू शकतो, चेक करू शकतो, जर आपल्याला तो टेबल येत असेल तर। पण खूप जास्त मोठी संख्या असेल, जसं 95चा टेबल आपल्याला म्हणायचा आहे किंवा 73चा टेबल म्हणायचा, तर आपण तो बाहेर नसतो, आपल्याला तो लक्षात नसतो किंवा मेमोराईज नसतो, रिसाईट नसतो, त्यामुळे काय करतो आपण, ते एवढं मोठं फार किचकट कॅल्क्युलेशन्स एवढं सारं इझिली नाही करू शकत, मग त्यासाठी आपल्याला कम्प्युटर किंवा इतर गोष्टींचा उपयोग घ्यावा लागतो। बट समटाइम्स, परंतु कधी कधी काय होतं, इट इज नेसेसरी, ते आवश्यक असतं। काय आवश्यक असतं, टू कॅरी आउट व्हेरी कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स। कधी कधी आपल्याला असे कॉम्प्लिकेटेड जे एक्झाम्पल्स असतात किंवा कॅल्क्युलेशन्स असतात किंवा प्लस मायनस असतात, ते आपल्याला काय करणं आवश्यक असतं, त्याला आपल्याला सोडवणं आवश्यकच असतं। सो व्हेरी कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स दॅट इन्व्हॉल्व व्हेरी लार्ज नंबर, ज्यामध्ये खूप मोठे मोठे नंबर्स असतात, जरी त्यामध्ये खूप मोठे मोठे नंबर असले तरी ते आपल्याला सोडवणे काय असतं, भाग असतं किंवा सोडवावेच लागतात। सो ॲट सच टाइम, अशा वेळेस मिस्टेक्स आर बाउंड टू ऑकर। बाउंड टू म्हणजे काय, घडणारच, ऑकर म्हणजे घडणे, आणि बाउंड टू म्हणजे हॅपन होणारच किंवा घडणारच। मिस्टेक आर बाउंड्स म्हणजे चुका ह्या घडणारच इन द कॅल्क्युलेशन्स करत असताना। सो देन यू वेस्ट अ लॉट ऑफ टाइम चेकिंग, आणि त्या प्रश्नाचं उत्तर चेक करताना, बरोबर आहे की चूक आहे हे प्रश्नाचं उत्तर चेक करताना, त्यामध्ये सुद्धा आपला खूप सारा वेळ निघून जाऊ शकतो किंवा आपण आपला वेळ वाया घालवू शकतो। सो अँड रिचेकिंग युअर आन्सर, म्हणजे चेक करण्यासाठी आणि रिचेकिंग करण्यासाठी, म्हणजे आन्सर पहिला सुरुवातीला फाइंड आउट करण्यासाठी आणि त्यानंतर रिचेकिंग, पुन्हा त्याला चेक करण्यासाठी आपला त्यामध्ये वेळ वाया जात असतो। सो हाऊ कॅन वी अवॉइड दीज एरर्स, आता हे जे चुका आहे किंवा ह्या ज्या एरर्स आहे, एरर्स म्हणजे काय, त्यामध्ये असलेल्या उणिवा
किंवा चुका. तर ह्या ज्या चुका आहे किंवा उणिवा आहे, ह्या उणिवा आपण भरून काढू शकतो किंवा हे एरर आपण कसे अवॉइड करू शकतो. अवॉइड करणे म्हणजे काय, दूर करणे. हाऊ कॅन वी अवॉइड, या आपण कशा प्रकारे अवॉइड करू शकतो किंवा दूर करू शकतो या एरर्सला. अँड वेस्टेज ऑफ टाइम, आणि वेळेचा अपव्यय सुद्धा कसा टाळू शकतो. कारण की आपला वेळ हा अमूल्य आहे आणि त्यामुळे आपण वेळ सुद्धा बघूनच काम करायला पाहिजे. सो अ कम्प्युटर इज अ मशीन दॅट इज अन आन्सर टू ऑल दीज प्रॉब्लेम्स. आता मला एक सांगा, जस्ट आय एम शेअरिंग विथ यू, की एखादी कॅल्क्युलेशन्स अशी आहे की ती कॅल्क्युलेशन करत असताना एका व्यक्तीला पूर्ण 6 तास लागतात आणि तो एका ऑफिसमध्ये कामाला आहे आणि ते कॅल्क्युलेशन तो करत आहे, तर त्याचे 6 संपूर्ण तास ते कॅल्क्युलेशन करण्यामध्ये निघून जात असेल तर त्याला पगार हा फुकटचा जाईल. परंतु जर ते कॅल्क्युलेशन जर एका सेकंदात होत असेल आणि कम्प्युटरच्या सहाय्याने होत असेल तर आपल्याला कम्प्युटर त्या ऑफिसमध्ये ठेवायला काही हरकत नाही. म्हणजेच त्या व्यक्तीचा इतर राहिलेला वेळ हा दुसऱ्या कामी लावता येईल. आणि म्हणूनच यासाठीच कम्प्युटरची यूज हा जनरली ऑफिसेस किंवा कार्यालयामध्ये केला जातो किंवा इतर दुकानांमध्ये सुद्धा आता त्याचा उपयोग भरपूर प्रमाणात चालू आहे. या गोष्टीवरून लक्षात आलं असेल कम्प्युटर हे किती महत्वाचे आहे किंवा किती आपल्या जीवनामध्ये उपयोगी आहे. सो A computer is a machine that is an answer to all these problems. कम्प्युटर हे एक अशी मशीन आहे, असं यंत्र आहे, that is an answer to all these problems. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कम्प्युटर कडूनच मिळू शकते किंवा कम्प्युटरच देऊ शकतो. सो कम्प्युटर्स कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. कम्प्युटर काय करू शकतो, आपले प्रॉब्लेम्स जे आपण त्याला देऊ, मॅथ्सचे प्रॉब्लेम्स देऊ किंवा इतर काही प्रॉब्लेम्स देऊ, ते प्रॉब्लेम्स तो काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. अँड कॅरी आउट द मोस्ट डिफिकल्ट कॅल्क्युलेशन. आणि ज्या खूपच किचकट किंवा मोस्ट डिफिकल्ट आहे, जास्तच कठीण असे प्रश्न आहे कॅल्क्युलेशन बद्दलचे, ते तो काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो विथ अमेझिंग स्पीड अँड ॲक्युरेसी. खूपच कमी वेळामध्ये आणि ॲक्युरेसीने, म्हणजेच त्यामध्ये चूक होण्याची शक्यता बिलकुलच राहणार नाही. ओके, सो नेक्स्ट आपण नेक्स्ट पॅरा बघितला होता की यामध्ये बघितलं होतं कम्प्युटर्स कॅन डू सेव्हरल अदर थिंग्स बिसाइड कॅरिंग आउट कॅल्क्युलेशन. कम्प्युटर्स कॅन डू, कम्प्युटर करू शकतो, डू मीन्स करणे, डू डीड डन डुईंग, असे 4 फॉर्म्स आहेत. कम्प्युटर्स कॅन डू, कम्प्युटर करू शकतो, कॅन मीन्स शकतो, कम्प्युटर करू शकतो, काय करू शकतो, सेव्हरल अदर थिंग्स, दुसऱ्या काही गोष्टी करू शकतो. बिसाइड्स कॅरिंग आउट कॅल्क्युलेशन्स, म्हणजे नुसतं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तो इतरही गोष्टी करू शकतो. बिसाइड म्हणजे बाजूला, म्हणजे या व्यतिरिक्त, कॅल्क्युलेशन करण्याशिवाय तो इतर काही गोष्टी करू शकतो. इनफॅक्ट एवढंच नाही तर देअर आर फ्यू थिंग्स, खरे पाहता देअर आर फ्यू थिंग्स दॅट अ मॉडर्न कम्प्युटर इज नॉट एबल टू डू. फक्त मॉडर्न कम्प्युटर असा आहे, खरे पाहता मॉडर्न कम्प्युटर असा आहे की काहीच अशा गोष्टी आहेत ज्या त्या करू शकत नाही. बाकी सर्व गोष्टी कम्प्युटर करू शकतो. तर काहीच गोष्टीमध्ये अशा गोष्टी येतात की ज्या तो कम्प्युटर करू शकत नाही. सो दॅट नेक्स्ट पॅराग्राफ, कम्प्युटर हॅव मेमरी. कम्प्युटरला एक मेमरी असते, जसं आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा एक प्रकारची मेमरी कार्ड असतं, त्याच प्रकारे कम्प्युटरला सुद्धा मेमरी असते. त्या मेमरीमध्ये सुरुवात होते ती 250 GB पासून किंवा 100 किंवा 80 GB पासून सुरुवात होते, परंतु 80 GB ची जनरली कोणी टाकत नाही मेमरी त्यामध्ये. आणि 250 ची टाकली तर मिनिमम एखाद्या छोट्या व्यक्तीला किंवा ज्याला जास्त काम नाही आहे त्या व्यक्तीला ठीक राहतं 250 GB ची. आणि 1000 GB ची जी मेमरी असते कम्प्युटरची त्याला आपण 1 TB म्हणतो. काय म्हणतो त्याला, 1 TB. आणि तसेच 1 MB जे असतं ते किती किलोबाईटचं असतं. आपण जे सॉन्ग डाउनलोड करतो ते जनरली नियर अबाउट 4 to 5 MBचं असतं. तर 1 MB म्हणजे किती किलोबाईट म्हणजे त्याचा एक छोटासा अंश किंवा छोटासा भाग. तर 1 MB म्हणजे परफेक्टली 1024 किलोबाईट होतं. 1024 किलोबाईट. सो अशाच प्रकारे 1 GB म्हणजे किती MB, 1 GB म्हणजे काय, किती MB. तर 1 GB म्हणजे होतं 1024 MB. 1024 MB म्हणजेच काय होतं, 1 GB. सो अशा प्रकारे त्याचे काय असतात, मेमरीचे पार्ट्स पडलेले असतात आणि त्याचे आपण काय बघितले, परिमाण बघितले, डिफरंट वेगवेगळे असतात. सो कम्प्युटर हॅव मेमरी दॅट इज, जे काही दे कॅन स्टोअर अ लॉट ऑफ डाटा
दे कॅन स्टोअर लॉट ऑफ डाटा. लॉट ऑफ मीन्स काय, खूप सारा, आणि डाटा मीन्स माहिती, ऑर इन्फॉर्मेशन. माहिती आणि इन्फॉर्मेशन हे एकच आहे. ऑर म्हणजे काय होतं, किंवा. ऑर म्हणजे काय होतं, किंवा. डाटा किंवा इन्फॉर्मेशन. डाटा किंवा इन्फॉर्मेशन म्हणजे दोन्ही काय एकच आहे किंवा दोनपैकी एक, आणि दोनपैकी एक म्हणजेच दोन्ही इक्वल आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो इन्फॉर्मेशन आपण त्याला देतो ती असते, प्रोव्हाइड करतो. डाटा त्यामध्ये जो साठवला जातो त्यालाही म्हणतो. सो डाटा किंवा जो इन्फॉर्मेशन आहे ती त्यामध्ये काय असू शकते, पुष्कळ प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये, लॉट ऑफ क्वांटिटीमध्ये स्टोअर करू शकतो. सो दे कॅन कीप वर्ड्स. त्यामध्ये आपण वर्ड्स फाईल ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल लेटर वगैरे लिहून ठेवू शकतो, लाईक दिस. पिक्चर्स, त्यामध्ये आपण काढलेले फोटो सेव्ह करू शकतो. अँड साऊंड्स, आपण आपले सॉंग्स, ऑडिओ असो की व्हिडिओ असो ते सुद्धा त्यामध्ये सेव्ह करू शकतो. इन देअर मेमरी, त्याच्या मेमरीमध्ये. अँड गिव्ह यू द इन्फॉर्मेशन विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड वेन यू नीड इट. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला या गोष्टीची गरज असते, या ज्या आहे वर्ड्स आहे, पिक्चर्स आहे, साऊंड्स आहे, याच्या फाईल्स, यापैकी कुठल्याही फाईलची जेव्हा तुम्हाला गरज असेल ना, तेव्हा तुम्ही ती फाईल सेकंदामध्ये त्या कम्प्युटरमध्ये किंवा त्या मेमरी कार्डमध्ये सर्च करू शकता. कारण तुम्हाला माहित असेल की आपली फाईल कोण्या ड्राईव्हमध्ये आहे आणि कुठे ठेवली आहे किंवा कोण्या फोल्डरमध्ये ठेवलेली आहे. सो द लास्ट, computers can process the data. Computer can process the data. Can means शकतो, process means क्रिया. कम्प्युटर क्रिया करू शकतो कशावर, डाटावर. कशावर, डाटावर. किंवा ऑर मीन्स किंवा. द इन्फॉर्मेशनवर, माहितीवर क्रिया करू शकतो. अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स, सूचनेनुसार. अकॉर्डिंग म्हणजे काय, नुसार. अकॉर्डिंग म्हणजे काय, नुसार. अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स, सूचनेनुसार तो त्यावर क्रिया करू शकतो. गिवन टू देम, त्याला दिल्या जाणाऱ्या. गिवन म्हणजे काय, देणे. टू देम, त्याला दिल्या जाणाऱ्या सूचनेनुसार तो त्यावर, त्याच्या माहितीवर काय करू शकतो, प्रोसेस करू शकतो. अ मॉडर्न कम्प्युटर कॅन फॉलो थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन. आता या सेंटेन्समध्ये मी शेवटून सुरुवात कशी करायची या सेंटेन्सचा मिनिंग लावण्यासाठी. कम्प्युटर कॅन प्रोसेस द डाटा ऑर द इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन गिवन टू देम. कम्प्युटर, आणि हे जे हेल्पिंग वर्ब आहे, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डिड, हॅव, दॅट, कॅन, कुड, विल, वुड, शॉल, शुड, मे, मस्ट, माइट, यूज टू, नीड टू, ऑट टू, डेअर टू. या हेल्पिंग वर्ब पैकी जे हे हेल्पिंग वर्ब आहे कॅन मीन्स शकतो, तर याच्या आधी आपल्याला शेवटून स्टार्ट करायचं आहे. कम्प्युटर्स, त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचनेनुसार माहितीवर किंवा डाटावर प्रोसेस करू शकतो. बघा पुन्हा, त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचनेनुसार माहितीवर किंवा डाटावर प्रोसेस करू शकतो. पुन्हा करू का रिपीट, पुन्हा. त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचनेनुसार माहितीवर किंवा डाटावर प्रोसेस करू शकतो. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीचा जो सब्जेक्ट आहे तो सुरुवातीला एकदा म्हटला की शेवटून त्या प्रश्नाचं मिनिंग लावायला सुरुवात करायची. 95% चे सेंटेन्सेस असेच ट्रान्सफर केले जातात. फक्त आपल्याला थोडं त्यामध्ये इंटरेस्ट जागृत करावा लागेल किंवा इंटरेस्ट घ्यावा लागेल. ओके. सो अ मॉडर्न कम्प्युटर कॅन फॉलो थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. अ मॉडर्न कम्प्युटर कॅन आलं इथं, म्हणजे इथून इथपर्यंत काय झालं, सब्जेक्ट आलं. हेल्पिंग वर्ब जिथे असेल त्याच्या आधीचं सब्जेक्ट समजायचं. अ मॉडर्न कम्प्युटर, जे मॉडर्न कम्प्युटर आहे, कॅन करू शकतो, काय करू शकतो, फॉलो करू शकतो. काय फॉलो करू शकतो, थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन, हजारो सूचनांना फॉलो करू शकतो. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, सेकंदाच्याही छोट्या भागामध्ये. आय eat an apple, असं जर सेंटेन्स असेल तर आय म्हणजे मी, शब्दाचे अर्थ माहीत करून घेऊ आपण, आणि ईट म्हणजे खातो, आणि an apple म्हणजे सफरचंद. मग आता आपण या सेंटेन्सला जर सरळ म्हटलं, मी खातो सफरचंद, तर असं म्हणायला छान वाटतं का, नाही वाटत. तेव्हा आपला सिक्स सेन्स लावायचा. आपल्या सगळ्यांना देवाने सिक्स सेन्स दिलेला आहे, फक्त त्या सिक्स सेन्सचा उपयोग आपण करत
नाही. मग याला सिक्स सेन्स लावून आपण काय करू शकतो, मी खातो सफरचंद असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, मी सफरचंद खातो. अगदी बरोबर, मी सफरचंद खातो. मग याचा अर्थ तुम्हा सगळ्यांना कळतं, तुमच्या सगळ्यांजवळ देवाने दिलेले सिक्स सेन्स चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. म्हणजे तुमच्याकडे सिक्स सेन्स आहे, फक्त त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. Only the instructions have to be given. Only the instructions have to be given in a language that the computer understand. Only the instruction have to be given. फक्त instructions त्याला दिल्या जातात. Given means काय देणे, given means काय देणे, have to be given. Only फक्त त्याला सूचना दिल्या जातात in a language, एका भाषेमध्ये दिल्या जातात, दॅट द कम्प्युटर अंडरस्टँड, ज्या भाषेमध्ये कम्प्युटर काय करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो किंवा समजू शकतो, त्याच भाषेमध्ये त्याला काय केलं जाते, इन्स्ट्रक्शन, सूचना दिल्या जातात. सो अ सेट ऑफ कोड इन्स्ट्रक्शन रिटन फॉर अ कम्प्युटर इज नोन ॲज अ प्रोग्राम. एक अ सेट ऑफ कोड इन्स्ट्रक्शन, जो इन्स्ट्रक्शनचा कोड असतो त्या कोडचा एक सेट बनलेला असतो. असा सेट म्हणजे इन्स्ट्रक्शनच्या कोडचा सेट रिटन फॉर अ कम्प्युटर, जो कम्प्युटरसाठी लिहिलेला असतो त्याला म्हटलं जाते प्रोग्राम. त्यालाच काय म्हटलं जाते, प्रोग्राम. आता इथं इज नोन ॲज म्हणजे काय होते, ओळखलं जाते. इज नोन ॲज मीन्स ओळखले जाते. नेक्स्ट, रायटिंग अ कम्प्युटर प्रोग्राम इज अ स्पेशलाइज्ड टास्क. आता रायटिंग अ कम्प्युटर प्रोग्राम, कम्प्युटरचा जो प्रोग्राम तयार केला जातो किंवा लिहिला जातो, इज अ स्पेशलाइज्ड टास्क. हे साध्या सुध्या व्यक्तीकडून होऊ शकत नाही, किंवा सिंपल किंवा ज्या व्यक्तीला त्याचं नॉलेजच नाही त्याच्याकडून ते होऊ शकतच नाही. म्हणून त्याचे वर्क किंवा त्याचा प्रोग्राम तयार करण्याकरता त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड टास्क म्हणजे स्पेशलाइज असलेला पर्सनच आवश्यक असेल. सो रायटिंग अ कम्प्युटर प्रोग्राम इज अ स्पेशलाइज्ड टास्क. म्हणून कम्प्युटर प्रोग्राम लिहिणे हे काय एक स्पेशलाइज टास्क आहे किंवा विशिष्ट किंवा विशेष असं काम आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीला काय असला पाहिजे, तो पारंगत असलाच पाहिजे. तर आजचा नेक्स्ट टॉपिक बघूया. आज आपल्याला एवढं बघायचं आहे.